नाही नाही नाही. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं ही सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. आता त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही, पण जेवढी जमल तेवढी सांगतो, कारण जनावराची भाषा जनावराला कळते. कुत्री आरडल्यावर काय बोकड्या आरडत नाही. यानं सांगितलं मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा फोटो बिटो घेऊन गेला मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले का लग्नच झालं नाही, याचा फोटोच पडला खाली. याने सांगितलं काय झालं. म्हणलं काय नाही, 3 तास आम्ही शपथी घेतल्या. त्याने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगी, लड़की है गरीब की फूल आहे गुलाब का. असं बरंच काय आहे त्यांचं. मी लय बारीक सांगितलं हो, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून आणला. सावध राहा माणसानं कधी. आणि तिनं असं मला म्हणत म्हणत कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं. आणि कोर्टाच्या पायरी नेल्यानंतर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, पण तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं, पैशावर. यानं सांगितलं 20,000 रुपये. पोर का आला थांबल माराय. मग त्यानं सांगितलं अरे माझ्या नावे 20,000 रुपये, पण माझ्या चुलतेच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, ते मलाच मिळणार आहे. तो म्हणलं काय पाहतो, ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. Underline this sentence. देव आहे, देव आहे, देव आहे. आणि स्त्री किती मोठी आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. फक्त एक ध्यानात ठेवायचं, स्त्री मोठी आहेच आणि होत राहणार आहे. आणि त्यांना वाढदिवसाचं आपलं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर यांना 100 वर्ष भ्याव नाही. गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आता वाढदिवसाची एक मेघ सांगतो तुम्हाला टाळकऱ्यांना. गाथ्यात वाढदिवसाचा अभंग नाही का. गाथा लिहिला तेव्हा वाढदिवस नव्हते. गाथ्यात मौतीचा अभंग आहे, गाथ्यात अंत्यविधीचा अभंग आहे, गाथ्यात प्रेत उचलतानाचा अभंग आहे, प्रेताला आग लावतानाचा अभंग आहे, लग्नात सुद्धा अभंग आहे. येवोनी वऱ्हाडी बसल्या अंगणी वास्तुशांतीला आहे, पण वाढदिवसाला अभंग नाही. मग आता या कीर्तनकारांची वाढदिवसाला अशी पंचायत झाली, अभंग आणावकडून. आणि मला तर रोज वाढदिवस आहे, रोज रोज. आता तर 8वा दिवस आहे वाढदिवसाचा. वाढदिवसाला तारीख नाही राहिली. आता पवार साहेबांचा वाढदिवस 12/12 आहे. मी रात्रीच होतो बारामतीला, रात्री होतो, त्या आदल्या दिवशी होतो, 2 दिवस तिकडच होतो. काय झालं मग, आपण जनरली नामदेव बाबाचा अभंग काढतो, अक्कलबाई शिवावे त्या कळा, किंवा गाथ्यातला एक अभंग काढतो, जन्म आलो त्याची आजी फळं झाले साचे. मग तुम्ही म्हणाल हा 3राचा अभंग तुम्ही कोणून काढला, तर जनार्दन स्वामी भेटल्यावर डोक्यावर हात ठुल्यावर आनंदाच्या भरात एकनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला हा अभंग आहे. मग एक महिला महापौरपर्यंत जाऊ शकते आणि एक महिला एवढी मोठी होऊ शकते. गच्ची झोप. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको त्या दुधावाल्याला जाम करते. हो, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी कमी पडू देऊ नका, एवढी घाण प्यात का तुम्ही, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. अजून लय वास येतो, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखेरात मालान पप्याला त्रास द्याल, पाणी टाका. म्हणून
अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, नको तिथं घालू नका. आता सगळ्या लोकांक मोबाईल आहे. मॅडमच्या अभिष्टचिंतनाला ठरवून टाका. आता सगळ्या लोकांक मोबाईल आहे. काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कावा तमाशा आहे. आजपासून ढोरे मॅडमच्या अभिष्टचिंतनाला फायनल, लग्नपत्रिका छापायच्या नाही. कशाला 4.5 नावं छापितो? पागल आहे का तू? याडपटा. एक, अंगातली ताकद जपून वापरा. काही करीत बसायचं. पूर्वी पुरुष फेटा बांधायचे, आता महिला फेटा बांधते. आता तुम्ही बांधा फेटा, आम्ही घेतो 9 वार. आता पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. मग आता काय करतो? गाऊन घेतो, वडणीनं मुंडके आवळीतो. आता काय आमचं? चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं सुरू झालं जेवण. ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय केलं? गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय केलं का तुझ्या बापानं? चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणी झक मारली केली एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का काय. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय आता. तू नवरदेव भाड्या, भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिला. त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं, त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी. आता एक नवीन भांग आणला. एक बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. हो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं खाली. पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बाहेर फूल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहेर फूल बरसा आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? त्याच्या पुढं फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका बेवड दे. ते मरणाचं क्वाटरी पेतून त्याला काय फुलं शकते. हा सगळ्यांच्या आनंदाचा दिवस आहे म्हणून तो अभंग इथं आहे. आता आपण वाढदिवस साजरा केला. आता वाढदिवस साजरे करताना ते हे द्यायचं बंद करा. ती काय फुलाचं आणता ना तुम्ही, बुके बुके काय दांड का हातात धरण घ्या. हे पागलपणा काढून टाका. इथून पुढच्या जगात पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरण ना महाराज, मी मारणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार.
आज आपण चिंतनाला एक संकल्पच करू, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. याच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अंगातली ताकद जपून वापरा. आता मारामाऱ्या करायच्या, वाद घालायचे, भांडणं करायचे, तंटा करायचे, दंगली करायचे दिवस आज राहिले नाही. आज माणसं एकत्र यायला लागलीत आणि ती काळाची गरज आहे. रक्ताचे नाते तुटत गेलेत, माणसं एकमेकांसोबत बाजूला गेलेत. आता दंगली करायचे, टपऱ्या पेटवायचे, मारामाऱ्या करायचे, मोर्चे काढायचे, आंदोलनं करायचे दिवस संपले. आज थोड्या आयुष्यामध्ये रोग अनेक आहेत, तेवढं आयुष्य मजेत घाला. यावर तुमचं मत काय? हां, आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. एखाद्याला तुम्ही 10 लाख रुपये बॉक्सायला घेतले, सुपारी घेतली, बोकसलं तुम्ही. बॉक्सायला काय 10-20 मिनटं लागली. तुम्ही त्याला 10 लाख रुपये सुपारी घेऊन बोकसलं, पण तुम्ही जेलमध्ये जर कायमचे जाऊन बसले तर ते 10 लाख खर्चितो कवा? बॉक्सायला वेळ नाही लागला, पण आज कायदा कडक झाल्यामुळं ह्या गोष्टीवर अंकुश बसलाय. यावर तुमचं मत काय? आता कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय. पोलीस खातं ह्या 10 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते महाराज. आता हे दंगली पॅट करायचे आणि टपरे, हे भंगार भोंगार याडपटण नीट आहे का? तुम्ही गप मरा घरी. ते दिवस गेले. आता टपरी पेटून पळून जायचं. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात येईल. जर कधी गाठ पडली ना टपरी पेटवताना असा क्लिपमध्ये, अशी खुटी गुतन त्या खोटा उपटन, पण खुटी निघायची नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आता 3 महिने जामीन नाहीये, 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आता हे आंदोलनं करायचे, मोर्चे करायचे दिवस सोडा. आता इथून पुढं काळ सुद्धा लय वाईट आलाय. आता राजकारणी लोक सुद्धा ध्यानात ठेवा, तुमचं क्षेत्र आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही. आता तुम्हाला वाटतं आमच्या मागं कार्यकर्ते हिंडात्या. 15 वर्षापूर्वीचे कार्यकर्ते आणि आत्ताचे कार्यकर्ते याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागं कार्यकर्ता हिंडायचा तर प्रेम म्हणून, आणि आज कार्यकर्ता हिंडतो तो काहीतरी काम होईल म्हणून. काम झालं नाही का कार्यकर्ता बदलला. तुम्हाला काय अनुभव आहे? आता पहिले दिवस राहिले नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ होता. ढोरेताई आपली आहे, दुपारभर त्यांच्या मागं जाण्यासाठी काय हरकत नाही. आज तसं नाही. डोरेताई काम करीत असेल तर आपली आहे, नाही तर तिकडं उलाटली ती, तिला काही घेणं नाही. हा विनोद आहे, हा विनोद आहे. आज कार्यकर्त्याची सुद्धा मागं हिंडण्याची दिशा पहिल्यासारखी राहिली नाही. यावर तुमचं मत का मॅडम? काय अनुभव आहे तुम्हाला? नाही नाही, लोक पहिले राहिले नाही. तुम्हाला थोडं इंदुरीकरचं वाईट वाटतं महाराज. लोक म्हणते बाई इंदुरीकर पागल आहे, काही बोलतो. माझ्या आयुष्यात एकच वाईट आहे, मी खरं बोलतो. नाही तर आता पहिले दिवस राहिले नाही महाराज. अहो तुम्ही विचार करणं बसलेली माणसं, आपण लहान असताना गावात प्रचाराच्या गाड्या यायच्या, तेव्हा काय गाड्या जीपा राहायच्या. तेव्हा काय अशा स्कॉर्पिओ बिरपिओ नाही, जीपा. आणि त्याला ते फडक्याचे बोर्ड बांधेल राहायचे. तेव्हा काय हे डिजिटल नाही. ते फडके ह्या बाजूने एक फडकं, या बाजूने एक फडकन गालेलं एक बोंग, आणि त्या चिठ्ठ्या वारडणारा माणूस ते फक्त चिठ्ठ्या फेकायचं. निम्म गाव त्या गाडी मागं पळायचं चिठ्ठी घ्यायला. आणि तेव्हा तालुक्या मिळून एखादी सभा व्हायची. तेव्हा काही लोकांना राजकीय गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता, आणि लोक बिचारे जायचे आणि मतदान करायचे. आज प्रत्येक मतदाराच्या डोक्यात ही खटकी आहे, 100 का होईना येतील तेव्हा निघू. आज हा विनोद नाही, प्रत्येक माणसाला आज अपेक्षा वाढली, आणि प्रत्येक माणूस मतदानाकडे आता नागरिक म्हणून पाहत नाही, कर्तव्य म्हणून पाहत नाही, मला काहीतरी मिळेल हेच म्हणून पाहतो. यावर तुमचं मत? पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आपलं असं सगळ्यांना समान. ते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना, भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ते तुमचं तुम्ही झक मारा तिकडे. आपण फक्त व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे, त्याच्या पक्षाला नाही. पक्षाला काय घेणं आपल्याला काय करत? बरं कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का?
तुम्ही किती पक्ष काढलं किती मिटिंग घेतलं तर आमच्या तुडीची मिटिंग आहे का तुमची? आमची 700 वर्षापूर्वीची मिटिंग आहे, अजून जशी त्या तशी आहे. हो, 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. मेली माणसं कोणला ओवी कळली नाही. आपण वारकरी माणसं आहेत, पण एक आहे महाराज, ज्याकडं कर्तृत्व आहे ना त्याचा विचारच केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? तसं जर पाहिलं ना महाराज तर तरुण मुलाला ह्या माणसांचं 80वा वर्ष स्फूर्ती देते महाराज. देत नाही? आपल्याला असं वाटतं की नाही त्यांचं का पाहिल्यानंतर अरे आपण काहीतरी करायला पाहिजे. बोगस काम झालं आपलं. आपण तर 22ला बधीर झालो. 22ला त्यानं तोंड सोडून दिलं का? जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला. काय झालं रे? तिने जसा मला धोका दिला ना, उदास झालं आपलं जीवन. आता ती माझी नाही ना, कोणाची नाही. आणि ती मला सोडून कोणाच्या घरात गेली ना, सुखी नाही म्हणा. अशी 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. 3 मेले, तू खैस होशील खैस. येडपटा पुरीसाठी मरतो का दरिद्र्या? अय भंगरी, येडपट नाही तर. अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना असे लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे कशी द्या रे, दरवाजे लावून भांडे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता काय? आणि ह्या जगात प्रेम बिम कोणी करीत नाही, हे डोक्यातून काढून टाका. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरा कोण प्रेम करतो? काय ती प्रियशी आली. बावळा टेक तुम्ही. कोणत्याही माझ्यासमोर बसलेल्या प्रियकरांनी सांगा रे, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तर हे एक कांडी चूक येते. याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर का? ती प्रेयसी, माणसाची प्रेयसी जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. भूकंप करीन सांगता येत. माणसाची बायको 3 वर्षात 3 वाक्य बोलते. ऐका 3 वर्षाचे 3 वाक्य. ऐ पहिलं वर्ष नीट ऐका सावध बसून. पहिलं वर्ष. पहिलं वर्ष. हा हा. ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकू नाही आलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरीन आला आमच्या बोकांडी. पाहता का?
काय नाही, काहीतरी मला मान तर दिला पाहिजे. नाही देऊ द्या चपटी, नाही देऊ द्या मटण, पण निदान या 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 असं तर म्हणायला पाहिजे. म्हणजे आज लोकांची दिशा बदलली. लोक आता पहिले राहिले नाहीत. पाया पडून सांगतो भाऊ, राजकारणी लोक सुद्धा आता थोडं थोडं थांबत चला आणि एवढी बाई गळ्यात लटकवा आणि आमच्या टोळीत या. आता एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या टोळीत आले ना तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. महिला मंडळ 3 गोष्टी घरात जपून वापरा. 1, पाणी जपून वापरा. भांडे घासेपर्यंत नळ बंद ठेवत जा. दुसऱ्याच्या वाटेवर पाणी चाललंय आणि तू गप्पा हानीत बसली. हा विनोद नाही. पाणी टोकर मध्ये घ्या, जेवढं लागतंय तेवढं ठेवा, बंद करा. महाराज, ऊर्जा, पाणी संकट हे आता तुम्ही काय झालंय, पुणे जिल्हा हा ज्ञानोबा, तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्यामुळं तुम्हाला कधीही दुष्काळ जाणवला नाही आणि जाणवणार नाही. तुम्हाला पाण्याचा दुष्काळ, ज्ञानेश्वरी इथं तयार झाली, गाथा इथं तयार झालाय आणि छत्रपती इथं जन्माला आलेत. तुम्हाला पाण्याचा दुष्काळ जाणवला नाही आणि जाणवणारही नाही. पाया पडून सांगतो, पाणी जपून वापरा. 1, 2, वीज जपून वापरा. वीज जपून वापरा. सगळ्या लोकांनी जर विहिरीवरच्या मोटरी चालू केल्या तर विजेचा प्रश्न लगेच येणार आहे. याच्यावर तुमचं मत काय? 3, वाहनी जपून वापरा घरात. जरा सन्मान करा यांचा, सन्मान. तुम्ही डायरेक्ट पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. त्याच्यातून गाढवात कवडीचा फरक नाही. वाणी जपून वापरा. कारण आता हे तरी मॅडम आहेत म्हणून यांचं बरं आहे, नाहीतर पुरुष कार्यकर्त्यांचे घरी लय आले. आमची शेतकऱ्याची बायको, नवरा शेतातून आल्याबरोबर तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी घ्या. जेवण करता का चहा घेता? तसं यांच्या नाही. पप्या, त्याला विचार खायचंय का? आणि त्याच्या तोंडाचा वास घे, प्याला बिला का पाय. आणि त्या 100ची नोट ठेवी म्हणला. भात हो ठेवली ना 100ची नोट. 50-50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली, 72 तासात राहिला. पाहता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का? तेव्हापासूनच काढली. 1, ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची. सरकारनं आणि आईबाप्पाने मुली किती मोठं नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण अरे बाई. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. नाही, आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा श्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे. हा
एकटा एका मॅडमचं आपल्यातली एक मॅडम आहे आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ. आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे. देव कोण नाही देत नाही काही, कोणी उठणं हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो, पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 बाकी मरू द्या. तसे कपडे घालाल तुम्ही, तसे कपडे घालाल तुम्ही, दाढी राखाल तशी, पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं? नाही 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 उगाच कोणी उठायचं आणि माय काहीच्या काही बराळायचं, त्याला काय किंमत आहे? सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं, त्याला काय किंमत? तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे, तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागदावर? खुर्चीवर उठायचं सुरू का? अरे ती ताकदच आतून होती महाराज. आपाप शब्द बाहेर पडायचे, आपोआप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा, ते काय असं कोणी उठायचं? ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोरांना? इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतका नाही केला बघ, त्यांनी केला. हे काय भाषण आहेत? हो, पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 महाराज. सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकप होती. तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री RR पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणारं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणारं पवार साहेबानंतर कोणाला जमलं नाही. नाद खुळा, नाद खुळा. काय तुम्हाला एक वाक्य सांगा महाराज, जे आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगून ठेवतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात. काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले. ही जी माणसं होती, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, ही जी माणसं आहेत ना महाराज, ही आपल्या अभ्यासाच्या 10 वर्ष पुढे आहेत. आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येतं. आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते. आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे. आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे. इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही. आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, ही ताकद 18 वर्षाच्या पोराला लाजिते हो. 18 तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 तुम्ही बुद्धिमान, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या माणसाकडं वय 80 वर्ष आहे पण चैतन्य 28चं आहे. महाराज कोण प्रवास करतं? काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली, तकलीफ झाली, तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा, तुम्ही मी. महाराज कष्ट आहे आणि सभेला फिरणं बिरणं याच्यामध्ये कष्ट आहे. पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही हो. आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्षभिक्षा मरू दे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपला काय राजकारण, आपला पिंड नाही.
नाही तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो बावळाट पण आहे हा. मी सगळं